नदीकाठचा प्रकार आपण जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा स्क्रिप्ट आणली होती त्यावेळेस ते गावातली भाषा म्हटल्यानंतर मला ते प्रश्न होते की हे का करायचे, कारण की मला स्वतःला ते काही फार काही कनेक्ट होत नाही किंवा माझा वैयक्तिक काही असा कनेक्ट गावाशी नसल्यामुळे मला त्याचं एक प्रेशर होतं. पण मला त्या कथेविषयी किंवा त्या गोष्टीविषयी खूप उत्सुकता होती आणि मुळात मला ते आशुतोष हिंगेनी हे केलं होतं की असं काहीतरी व्हायला पाहिजे तुझ्या ग्रुपमध्ये, तो जोश किंवा ती काय म्हणतात तळमळ दिसते काहीतरी करायची. तर मला झालं हो बाबा, जर तो एक एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे, एक निर्माता आहे आणि जर त्याला आपलं एखादं काम बघून जर काहीतरी आपल्यासाठी काहीतरी सुचतंय तर मला ते वर्क करून बघायचं होतं. का? कारण की एकच गोष्ट, आंधळेपणाने ठेवलेला विश्वास की आपल्याला जर कोणीतरी काहीतरी आपल्यासाठी सुचवतंय तर आपण त्याचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे आणि त्याच्यातून नक्कीच वाईट काही होणार नव्हतं. कारण की 16-17 जणांना एकत्र काम करायला मिळणार होतं. सो आपल्याकडे रोज लोक शिकायला येतात आणि दृष्टी म्हणून डेव्हलप व्हायला येतात. तर 16-17 जण एकत्र फ्लोअरवर येतील तर करूयात हे मला मनापासून वाटलं होतं. पण स्क्रिप्ट मिळवण्यासाठी मला माहिती आहे की आज ती एक स्क्रिप्ट मिळवण्यासाठी किती धडपड झाली होती. सो 2002 साली फर्ग्युसन कडून ती स्क्रिप्ट पुरुषोत्तमला झाली होती, निरंजन जोशी, आणि त्यांनी ती डिरेक्ट केली होती. मग त्याच्याही संपर्क साधून त्याच्या सगळ्या मित्रमंडळींना कॉन्टॅक्ट करून तिथून एक लिखित स्वरूपातली स्क्रिप्ट मिळाली होती. आणि जेव्हा ती लिखित स्वरूपातली स्क्रिप्ट आली ना तेव्हा मला त्याची किंमत कळाली, कारण इतकी सुंदर हस्ताक्षरात असलेली स्क्रिप्ट साधारण 22 वर्षापूर्वी त्यांनी केली असेल, ती अजूनही तशीच होती. आणि मला असं झालं की ह्या स्क्रिप्टमध्ये हा जीव आहे, त्या लोकांनी काहीतरी अचीव्ह केलंय म्हणून त्यांनी 22 वर्ष ती स्क्रिप्ट सांभाळली आहे. नक्कीच हे करून आपल्याला काहीतरी फायदा मिळेल. सो दृष्टीसाठी म्हणून मला असं वाटलं ही स्क्रिप्ट करणं हा फायदा असू शकतो आणि म्हणून ती स्क्रिप्ट करायचा निर्णय घेतला. सो कथेचं नाट्य रूपांतर करून त्याचं नाटक करणं हे नदीकाठचा प्रकार आपल्यासाठीचा पहिला अनुभव होता. आणि मग ऍज युजल आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार ते सगळं आपण पहिले कथेवर काम केलं, कथा समजून घेतली, कथा नक्की काय आहे ते केलं. मग ते आजी कॅरेक्टर कथे व्यतिरिक्तच जे आहे त्याचा काय इम्पॅक्ट आहे, त्याचं म्हणणं काय, लेखकाने ते का आणलं असेल, हा सगळा विचार करून 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 ते बसवत गेलो. विनोदोत्तमला आणि आय थिंक भरत करंडकला या 2 ठिकाणी दिग्दर्शनाचं बक्षीसही आपल्याला मिळालं. नदीकाठचा प्रकार हे नाटक मी आतापर्यंत भरपूर नाटक म्हणजे दोन अंकी नाटक केलं, एकांकिका केल्यात, पण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त एन्जॉय मी ह्या नाटकामध्ये केला. कमळी हे कॅरेक्टर करताना मला आधी सुचतच नव्हतं की मी काय करू. कॅरेक्टर स्केच तर मला कळलं होतं कमळीचं, पण मी त्यात मजा कशी आणू शकते, मी कमळीला वेगळं कसं काय प्रेझेंट करू शकते, ह्या बाबतीत सर्च करताना मला बऱ्याच लोकांची मदत मिळाली. श्रेयस सर, वैभव, स्नेहलनी पण मला एक छान गोष्ट सुचवलेली. मिश्री, कमळी मिश्री करते आणि श्रेयस सरांनी मला सांगितलं की म्हणजे आहे अशी कमळी मी करायची, पण त्यात ज्या गोष्टी प्रॅक्टिसमध्ये व्हायच्या कधी कधी अचानक घडायच्या, मग त्याच्यावरनं काही गोष्टी त्या आम्ही नाटकात आणायचो. तर प्रॅक्टिस करता करताच श्रेयस सरांनी मला कमळीच्या चेहऱ्यावर प्रत्येक वेळेला आश्चर्य कसं काही येऊ शकतं, ही एक म्हणजे गमतीची बाब होती. कुठल्याही गोष्टीमध्ये आश्चर्य, मुडदा आला आश्चर्य, बाई पाण्यातनं ती काढली आश्चर्य. त्यामुळे ती मेली आहे आश्चर्य. मला ते पाटलाचं कॅरेक्टर उभं करायची जेव्हा वेळ आली तेव्हा मला तुम्ही सांगितलं की पाटील असा आहे, पाटील तसा आहे, आणि मग हे सगळे तू कॅरेक्टर्सचे विचार कर. सो जे शिकलो होतो त्याच्या खूप पलीकडे जाऊन आपल्याला विचार करायला लागतो. बऱ्याचशा गोष्टींचा विचार जरी केला तरी तो एक्झिक्युशन मध्ये आणणं, म्हणजे पाटील स्वतःमध्ये आणून मग पाटील सादर करणं, हे काम वाटतं तितकं सोपं नाही. म्हणजे जरी माझा रोल शेवटच्या 8 मिनिटांचा असला तरी माझ्यासाठी तो कुठेतरी 80 मिनिटांचा होता आणि तो रोल प्ले करणं म्हणजे एक प्रकारचं चॅलेंज होतं. पहिलं नाटक किती नाही म्हटलं तरी, आणि माझ्या आजूबाजूला अशी टीम. धर्माचं कार्य कसली परवानगी पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे का नाही, अगदी बरोबर वकील झाले बोला की काहीतरी. सो ते काम करताना प्रत्येकाकडनं काहीतरी शिकायला मिळणं, कितीही मला
तुमच्याकडनं यायचं की अरे नाही इम्प्रोव्हाइज कर तू, ते डायलॉग नको घेऊ पण तरी ना ते इम्प्रोव्हाइज करायला ना तुमच्या आतनं काहीतरी यावं लागतं, त्याशिवाय ते होत नाही. मग ते आता ह्याच्या आतनं काय येतं हे शोधायचा मी खूप प्रयत्न केला आणि काय येतं एक्झॅक्टली, आणि मग ते हळूहळू कुठेतरी सापडत गेलं आणि मग त्याप्रमाणे मी पाटील हे कॅरेक्टर उभं करण्याचा प्रयत्न केला. सो नदीकाठच्या प्रकारमध्ये यशोदा हे कॅरेक्टर मी प्ले करत होते आणि त्याच्यात सगळ्यात मोठं टास्क होतं की ते कॅरेक्टर हे रडकं कॅरेक्टर होतं आणि माझ्यासाठी ते प्रचंड खरं तर खूप अवघड गेलं मला. ते पहिली प्रॅक्टिस मला आठवते, सगळे समोर बसले होते आणि रडायचं कसं इथून सुरुवात झाली होती. ते रडणं नुसतं रडणं नको होतं तर ते कॉमेडी पद्धतीचं रडणं हवं होतं. पण नंतर एका पॉइंटला मी रडले पण होते, जमत नाहीये खरं रडायला. त्याने तर जास्त आनंद झाला कारण ती जेन्युइनली रडायला लागली कॅरेक्टर सोडून की अरे देवा जमत नाही. हो, आणि खूप खूप कष्ट घ्यावे लागले त्या कॅरेक्टरसाठी. आणि पहिल्यांदा सुरुवातीचे जेव्हा प्रयोग सुरू होते त्यावेळेस जोपर्यंत स्टेजवर जात नाही तोपर्यंत तो अनुभव येत नव्हता, पण नंतर जसं प्रयोग सुरू झाले ते कॅरेक्टर थोडंसं उलगडत होतं आणि नंतर हळूहळू मी त्या कॅरेक्टरसाठी सेट होत गेले. आणि मग तुला नंतर मुलांना मारायला मिळालं. हो, माझं तर सगळ्यात फेवरेट काम. मुलांना खूप चांगलं फटके देत होते मी. म्हणजे मला आठवतं की बकुळीला खोटं मारायचं असं म्हणून मी तिला खरे फटके देत होते आणि ती बिचारी खूप सहन करत होती. आय कॅन फील दॅट. मी पण बकुळा केले प्रॅक्टिस, मी पण बकुळा केली आणि मला मारलेस तू. एक फटका खूपच चांगला बसला त्यामुळे. आठवलं. म्हणजे माझं ओरिजिनल कॅरेक्टर मला तिकडे करायला मिळालं. सो आय एम हॅपी. नाही, तू आजूबाजूच्या स्त्रियांनाही मारत होतीस, म्हणजे आजूबाजूला तू धुतलंस, म्हणजे प्रचंड धक्के मारले. हो, म्हणजे कमळी. हो, मला आठवते प्रयोगाच्या वेळेस आम्ही ठरवून आम्ही एकमेकींना धक्का देत होतो आणि आमची दोघींची म्हणजे कमळी आणि मी आमची वेगळी जुगलबंदी सुरू होती. ते प्रेक्षकांना बघायला पण खूप मजा येत होती. म्हणजे आम्ही प्रॅक्टिसच्या वेळेस एकदम सडनली आम्हाला काय वाटलं आणि मी तिला तिकडून येता मी तिला सहज धक्का दिला होता आणि समोर असणारी आमची श्रेया सिंधापूरकर इतके फुटले होते की ते आम्हाला म्हणजे मला ते कॅरेक्टर सोडून चालत नव्हतं, पण ते आम्ही कंटिन्यू केलं आणि त्याची एक मजा प्रॅक्टिस मध्ये मिळाली आणि आम्हाला ते कॅरेक्टर खूप भारी पद्धतीने सापडलं की असं म्हणून आम्ही दोघी काहीतरी एक वेगळा पॅच करू शकतो. ऍक्च्युली जेव्हा मी स्क्रिप्ट सुरुवातीला वाचलं होतं ना तर सुरुवातीला असं मला वाटलं होतं की हे फक्त 4 लाईनचं कॅरेक्टर आहे आणि जेव्हा जसं हे प्रॅक्टिस सुरू झाली जसं त्या गुरुजींची माझ्या श्रेयस सरांनी ती आणून दिली त्याच्यामध्ये. कारण जर स्क्रिप्ट जर बघितली आपण स्टोरी जर बघितली तर पहिल्या 4 लाईनमध्येच त्यांचं गुरुजींचं म्हणजे भटजींचं कॅरेक्टर आहे आणि ते हे होतात म्हणजे त्यांचं आउट होतात, ते बोलणं म्हणजे नंतर काय हेच नाहीये त्यांचा, पण ते खूप मजेशीर बसवलं गेलं. त्याच्यामध्ये एक असं हे केलं होतं, सिच्युएशन अशी बसवली होती की भिका आणि गुरुजीमध्ये नानांना जे पटवून सांगायचं असतं की ती बाई कशी मेली असेल, याच्यामध्ये खूप भारी सिच्युएशन बसवली होती. भिका असं सांगायचं की तिला कोणीतरी ढकलून दिलं असेल, पण प्रत्येक प्रॅक्टिस मध्ये माझ्याकडून नाही ती पाय घसरून मेलीच असणार हे कन्फर्म हा शब्द येतच होता. आणि आपल्याला असं दाखवायचं होतं आम्हाला की हे गाव खेडूत आहे, जुन्या काळातलं आहे आणि त्या काळात भटजी इंग्लिश बोलतात हे कोणाच्याही पचनी पडणारं नव्हतं, पण ते माझ्या तोंडून ते कन्फर्म कायम स्वरूपी निघत होतं. अथर्व शीर्ष पाठ करायला हे खूप माझ्यासाठी म्हणजे टफ होतं ते. आणि त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे मुलांनी म्हणजे माझ्याबरोबर मयंक आणि निलय काम करत होते, आम्ही तिघांनी मिळून शोधूनही काढलं होतं की जो पाण्याचा गडू मी हे करत असतो त्यावरती प्रिंट चिटकवायची म्हणजे पुढचे जर घ्यावंच लागले. आणि आमच्या दोघांचं ठरलंही होतं की मी ह्याच्यापर्यंत आलो, 5व्या कडव्यापर्यंत आलो, 5व्या लाईन पर्यंत आलो की त्यानं ते सुरू करायचं, मे बी काहीही ठरलं काहीही असो. तर त्यांनी खूप सांभाळून घेतलं त्या दोघांनीही, मज्जा खूप आली. म्हणजे एवढं छान वाटलं मला हे करताना की त्या पोरांबरोबर एवढी गट्टी जमली की त्यांना आता ग्रुपमध्ये मेसेज किंवा आम्ही असंही कधी भेटलो ना तर शिंचांनो हा पहिला अपसुक माझ्या तोंडून निघून जातं.
म्हणजे एवढे ते असे फॅमिलियर झालेत आता, पूर्ण ग्रुपच ऑलरेडी. या अख्ख्या प्रोसेसमध्ये तू फार महत्वाची भूमिका जी बजावली होतीस ती म्हणजे पोस्टर डिझाईन केलीस. हे येतोच कुठून पहिले आम्हाला ऐकायचं. मला असं वाटतं की जो प्रोजेक्ट मी करत आहे तो प्रोजेक्ट मला कसा खुलवता येईल माझं योगदान देऊन, तर त्यासाठी माझे प्रयत्न असतात, बाकी काही. तर ह्याच्यामध्ये बरोबर उलट होतं की नाटक एक अंकी होतं पण 16 जण होती आणि त्या 16 जणांचं कोऑर्डिनेशन एकमेकांबरोबर करणं हे सोपं नव्हतं अजिबात. आणि प्रत्येक परीक्षकाचा एक कॉमन रिव्ह्यू हा होता की कुठेच काही गडबड गोंधळ नाही दिसला, की 16 जण खूप सहजपणे गोंधळ केऑस न करता स्टेजवर वावरत होती. तर हे कसं जमवतंस? म्हणजे मुळात मला ते जमवलं म्हणण्यापेक्षा आता एक तर मला असं की आता आपण खूप वर्ष झाले काम करतोय, प्रॅक्टिकली मला हे जड जात होतं डिरेक्टर म्हणून. कारण की मला 16 जण एका फ्रेम मध्ये कधीच मिळत नव्हते, कारण की आपला प्रॅक्टिस हॉल आणि परफॉर्मन्स सुरू झाल्यानंतर ते सगळं ऍक्च्युली इथे येत होतं. सो इथे गोष्टी घडत असताना खरंच सांगतो कारण की याच्यात काही मोठेपणा नाहीये की इथे आल्यानंतर आहे ना एका पॉईंट नंतर आहे ना इकडचं सुटत होतं, इकडचं सुटत होतं. विजन तेवढं राहते. पण मुळात मुद्दाच तो होता की जे बोलताय ते तुम्ही बघणं गरजेचं आहे. पण आपली कॅरेक्टर्स आपण इतकी इंटरेस्टिंग डेव्हलप करून ठेवलेली की कधी कधी असं होतं ना की वाक्य आम्ही ऐकून कळतं आम्हाला काय होतंय, त्याचं काय चाललंय ना मला खूप बघायचं. कारण की मला एक व्यक्ती म्हणून किंवा एक प्रेक्षक म्हणून मला नेहमी असं वाटतं ना की जो बोलतोय ना त्याची वाक्य कानावर पडतात, जो रिॲक्ट करतोय ना तो नक्की काय करत असेल ना हे बघण्यात मला जास्त रस असतो. म्हणजे ते बांधलं कसं याचं मला आठवते की ते इम्प्रोव्हायझेशन मध्ये ते सीन घेतले होते की स्क्रिप्ट वाईज आणि कॅरेक्टरच्या गमती जमती काय होतील म्हणजे आहेत त्यानुसार जोड्या पाडल्या होत्या, त्यानुसार इम्प्रोव्हायझेशन करेक्ट जोड्यांचे घेतले काही दिवस. त्यानंतर ही एक जोडी आणि त्याबरोबर ही जोडी असं करत करत एक दिवस असा आला होता की आता सगळेच जण तुम्ही आहात आणि त्या हिशोबाने ते केलं होतं. जिथे मग ते हे केलं की नाही इथे हे चाललंय तर तिथे ते सायलेन्स असलं पाहिजे, माईम असलं पाहिजे. नाही आणि मुळात मला असं वाटतं ना की मला डायरेक्टर म्हणून मला ते काही नाटक बसवता येतं का नाही मला माहित नाही. आजही मला हा प्रश्न आहे की मला नाटक बसवता येतं का नाही, पण मला एवढंच कळतं की बाबा एक पात्र उभं राहिल्यानंतर ते पात्र सुरू होतं, त्याचा मध्य येतो, त्याचा शेवट होतो. सो त्या पात्राचा सुरुवात मध्य शेवट येणं मी डिस्कस केला होता प्रत्येक ऍक्टर बरोबर की तू हे सुरू केलंयस ना आता याचं कम्प्लिशन कुठे. सो ते जोपर्यंत कम्प्लिशन होत नाही तोपर्यंत ते जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत त्याला एंडच नाहीये ना, तो एंड व्हायला पाहिजे. जेव्हा मी दादू केला होता एका प्रयोगात संदीप नसताना तेव्हा मला नाना आणि यशोदे मधला एक ट्विस्ट सापडला, कारण की तेव्हा मी उभा राहिलो ना दादू म्हणून. सो कधी कधी ते डिरेक्टर म्हणून नाही, कधी कधी ते ऍक्टर म्हणून आपल्याला कळतं. पाहिजे तू ती गंमत सांग की जेव्हा तू पहिल्यांदा 80 करायचं ठरलं, 80 वरून तू नंतर ठरलं की आता तू कबड्डी कर एका दिवशी आणि त्याच्यानंतर बॉम्ब पडला होता की अरे बापरे तुला ह्या प्रयोगात 80 करावं लागते. आणि हे जेव्हा घडलं होतं आणि तेव्हा ते सगळे बॅक टू बॅक परफॉर्मन्सेस होते. त्याबद्दल तू ती गंमत सांगा मला, ते ऐकायला आवडेल. करायची जेव्हा सुरुवातीला हे नाटक ओपन केलं, नदीकाठचा प्रकार आपण करायचं ठरवलं आणि त्याच्या प्रॅक्टिसेस लागल्या. सो त्याच्यामध्ये 17 कॅरेक्टर्स 17 माणसं घेऊन आपण ते नाटक परफॉर्म जेव्हा करतो तेव्हा ही कधी ना कधी वेळ येणार असतेच की कधीतरी उभं राहावं लागेल. आणि मी फॉर्च्युनेट समजते स्वतःला, फक्त ते इतकं अनप्रेडिक्टेबल फॉर्च्युनेट असलं पण कधी कधी भीतीदायक आहे की उद्या प्रयोग आहे, उद्या निघायचे आणि बाहेर गावचे प्रयोग आहेत आणि आज कॅरेक्टर बदललंय, आज काहीतरी बॉम्ब पडलाय. सो जेव्हा सुरुवातीच्या प्रोसेसमध्ये ते नाटक केलं ना तेव्हा मला ते खूप जास्त सगळ्या कॅरेक्टरचं प्रॉम्प्टिंग करायला आवडत होतं की कोणीतरी काहीतरी विसरते आणि मग मी सांगते किंवा मी लक्ष ठेवते, अशा बऱ्याचशा गोष्टी होत होत्या. तेव्हा नाटक व्यवस्थित डोक्यात सेट होतं. या तिन्ही कॅरेक्टर्सचं हे पण वेगवेगळे वय म्हणा, त्यांच्या लकबी म्हणा, खूप गोष्टी आहेत. आणि नंतर ज्या 2 कॅरेक्टर्स करण्याची संधी मिळाली सो त्याच्यात मला फार शोधता येण्या इतपत वेळ नाही मिळाला, पण खूप जास्त बेस्ट ट्राय केलं. आणि ही एक काय म्हणतात थ्रिलिंग ऍक्टिव्हिटी झाली माझ्यासाठी की उद्या काहीतरी करायचं, उद्या काहीतरी करायचंय. आता तू जे मेन काम करत होतीस ना त्याबद्दल जरा बोललीस तर बरोबर, कारण की तू नदीकाठच्या प्रकारमध्ये
संगीत संयोजन हा फार महत्वाचा भाग तू घेतला होता आणि ज्यासाठी तू एक बक्षीसही आणलंयस. सो ह्याबद्दल काय सांगशील? ऑलरेडी 17 कॅरेक्टर्स परफॉर्म करताना तो एक वेळच नव्हता. तो ते नाटकच इतकं पीसअप आहे की खूप जास्त खटाखट गोष्टी सेक्शन मध्ये घडत होत्या आणि कुठेच म्युझिक नव्हतं. पण मला असं झालं की ॲम्बियन्स तरी देऊन बघूया आपण. मनातल्या मनात सगळं म्युझिक सगळं माझ्या मनात म्युझिक वाजवलं आणि ऍक्च्युअल मध्ये एकच piece वाजवलं. म्युझिकला जागाच नव्हती. नव्हती. जो आपण शेवट केलाय म्हणजे स्क्रिप्ट मध्ये आजी या पात्राने नाटकाचा शेवट होतो. आपण तो शिवावर गेला होता. याचं कारण माझं ठाम होतं, ती एक नक्की खंत आहे किंवा म्हणूनच मे बी आपल्याला कुठलाही करंडक नाहीये की ते पोहोचलंच नाही लोकांपर्यंत, की पुढच्या पिढीवर काय संस्कार झाले. जे दृष्टी म्हणून आपण म्हणतो की आपल्यावर झालेले संस्कार पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहोचले पाहिजे, तर ते कुठल्याच परीक्षकाला पोहोचलं नाही. आणि मग फक्त उजेड कुठे आहे तर तो मंदिरातच आहे. आपल्या मेंदूत प्रकाशच नाही पडलाय. हे जे आहे हे दुःख पण ते कुठल्या परीक्षकाला नाही पोहोचलं आणि ह्याच्याबद्दल मला रिस्पेक्टच आहे, कारण त्यांना नाही पोहोचलं आणि मी सांगून त्यांच्यावर पोहोचणं याला काहीच अर्थ नाही. पण आता ठीक आहे, आता ते आपण रिव्ह्यू म्हणून करतो तेव्हा आपण हे डिस्कस करू शकतो. आणि मला आठवतंय की बेळगावचे परीक्षक असतील किंवा कोकणातले परीक्षक असतील जे ओळखसाठी होते, किंवा कोल्हापूरचं नाही म्हणणार मी, पण दाजी काकाला श्रीकांत भिडे परीक्षक होते. तो त्यांनी इतक्या छान छान गोष्टी सांगितल्या होत्या. किंवा आपले विनोद उत्तमला सुधन्वा पानसे होता. सो त्याने पण खूप छान पद्धतीने गाईड केलं, सांगितलं. समीर हंपेंनी तर विशेष कौतुक केलं, भेटून त्याच्याबद्दल चर्चा केली. त्यांना एक त्याच्याबद्दल खूप छान काय काय वाटलं होतं. आणि हे सगळं डिस्कस झाल्यामुळे एक चांगलं नाटक आपण करतो आहोत. कमर्शियल लेवलला जेव्हा लोक काम करतात तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार केला जातो. जे तुमच्या नाटकात दिसत होतं की प्रत्येक परीक्षकाकडून पावती मिळत होती, सो ते समाधान होतं. तो प्रत्येक परीक्षकाने एक नवीन कलाकार म्हणून म्हणा किंवा स्पर्धक म्हणून म्हणा किंवा एक नाटककार म्हणून म्हणा, जो एक रिस्पेक्ट दिला पाहिजे, जो एक मान दिला पाहिजे, एक गाईडलाईन दिली पाहिजे, ती सगळी खूप चांगल्या प्रकारे दिली. तुझ्याशी पटकन बोलायला कोणी येत नाही, त्याचं कारणच हे की खरं तुझ्याशी बोलायला संध्याकाळ होईल. समजायच्या तुमच्या या अशा निष्कर्षाला पोचलो आहे की म्हणजे खून